भयकथा अंधारातलं हसू. रात्रीचे 11:30 वाजले होते. गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्यात अमोल एकटाच राहत होता. त्या वाड्याबद्दल गावात खूप अफवा होत्या. तिथे रात्री काहीतरी विचित्र घडतं, पण अमोल कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. त्या रात्री अचानक लाईट गेली. संपूर्ण वाडा काळोखात बुडाला. अमोलने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि हळूच पायांकडे चालू लागला. टक टक टक. वरच्या मजल्यावरून आवाज येत होता. कोण आहे तिकडे? अमोलने मोठ्याने विचारलं. पण उत्तर काहीच नाही. तो हळूच पायऱ्या चढायला लागला. प्रत्येक पावलागणिक आवाज वाढत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. अचानक हा 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 एक विचित्र, थंडगार हसू अंधारातून घुमलं. अमोल थिजून गेला. तो टॉर्च त्या दिशेने वळवतो, पण तिथे कोणीच नव्हतं. हे काय चाललं? तो स्वतःशीच पुटपुटला. तो मागे वळणार इतक्यात त्याच्या कानाजवळ पुन्हा तेच हसू ऐकू आलं. हा हा हा. यावेळी अगदी जवळून. अमोल घाबरून मागे वळला आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याला एक सावली दिसली भिंतीवर. पण ती सावली त्याची नव्हती. ती सावली हळूहळू हलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू उमटलं होतं. अमोल घाबरून खाली पळू लागला. पण दरवाजा बंद झाला होता. तो जोरजोरात दरवाजा ठोठावू लागला. मला बाहेर जाऊ दे. कोण आहेस तू? अचानक सगळीकडे शांतता पसरली. आणि मग त्याच्या मागून एक थंड हात त्याच्या खांद्यावर आला. अमोल हळूच मागे वळला. त्याच्या समोर एक पांढऱ्या कपड्यातली स्त्री उभी होती. तिचे डोळे पूर्ण काळे आणि चेहऱ्यावर तेच भयानक हसू. ती हळू आवाजात म्हणाली, तू आता इथून कधीच जाऊ शकत नाहीस. आणि पुन्हा तेच हसू. हा हा हा. दुसऱ्या दिवशी गावक्यांनी पाहिलं, वाड्याचा दरवाजा उघडा होता. पण अमोल कुठेच दिसत नव्हता. फक्त भिंतीवर एक सावली दिसत होती. आणि रात्री पडली की त्या वाड्यातून अजूनही एक हसू ऐकू येतं. हा हा हा.